सो दिस इज डे 2 आणि आम्ही आता चाललेलो आहे संगमेश्वर इथे. काल आम्ही 2-3 हिस्टॉरिकल प्लेसेस साईट्स व्हिजिट केले असतील रिलेटेड टू कारगर शिल्प. तर आज आम्ही अजून 2-3 साईट व्हिजिट करणार आहोत. आणि अजून काय बघणार आहोत? संगमेश्वरला प्रॉपर ते कोकण विलेज आहे, तर ते आम्ही बघणार आहोत. आणि पांडवकालीन मंदिरं आहेत ते, आणि फोर्ट व्हिजिट करणार आहोत, एक रत्नदुर्ग. बघूया आम्ही आता काय काय करतो ते. आहेत ठीक आहे ना, ठीक आहे, पाणी प्यायला पाहिजे, खूप ऊन आहे राव. कोकणात येत आहे ना, तर असं वाटतंय कुठल्या राईडला आपण जातो. मेळ्याच्या राईड फिक्या पडतील. बरं एक डान्स रे ठीक आहे. ते तुम्ही कशात बसलेला? हा नाही, आकाश पाळणा पण नाही ग, ते ट्रेन वालं, ड्रॅगन वाली तिकडे बोट इकडे जाते ती पण बोट वालं, ती सर्कल वालं राईड. फुकट का राईड, एक्सप्लोर द रस्ते ऑफ कोकण, यू विल गेट फुकट का राईड वाला ॲडव्हेंचर. आणि आम्ही आलेलो आहे संगमेश्वर इथे फिरायला. तर बघूया आता आम्ही काय काय जागा बघतो ते. दगड आहे, तर त्या दगडावरती पूर्वीच्या लोकांनी शिल्प कोरून ठेवलंय. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्राण्यांच्या आकाराचे, वेगळ्या वेगळ्या आकाराचे त्या कातळावरती शिल्प केले. तर असं इथं खूप छान त्यांनी कोरून ठेवलं. तशा जागा आहेत, त्या आम्ही आता बघायला आलोय. तर ड्रॉइंग आहे, तुम्हाला तर किती क्लिअर दिसतंय की नाही माहित. हा दुसरा पाय नीट गेस करता आला. आणि हा पाय आहे ते त्याचं मेल ऑर्गन आहे. हा, आणि हा टेल आहे. गुड गेसिंग. ते पोट आहे जे तू उभं राहिलंस. आणि ती लाईन काय आली वरून, फॉर द फर्स्ट टाइम आम्ही एकदम क्लिअर गेस केले कोणत्या ॲनिमल आहे. कान कुठे झाले तिचे? ते ना त्याला डेकोरेट केलंय, क्रिएटिव्ह. ते वरती काय ते बघ, ते दोन असं मधून जाते ना, ते काय माहित नाही काय सांगितलं. लाईन आहे ना, ती वाली कान आहे, अशी वाली कान आहे. अशी वाली कशी आहे? लाईन आहे ही नंतर पाण्यामुळे झालेली. तिथे पण आहे. हे वाला काय आहे? पुढे तर ते वन ऑफ द थिंग्स इथे आपल्याला जे मिळतात ते असे. ते काय, ते पण काहीतरी हा रे दादा, ते काय आहे? लास्ट वाला चार हे वाटते. तर आता आम्ही आलेलो आहोत संगमेश्वर या गावात. गाव बघायला की नक्की गाव कसं आहे, काय आहे तुम्हाला पण दाखवतो. थांबा. वाडा आहे का पडलेला एखादा? अजून मंदिर आहेत. ओके, अपूर्ण आहेत सगळे. हा पूर्ण स्ट्रक्चर नाही हे होतं. कार्विंग आणि हे सगळं फार एकदम भारी. जे आहे हे मुघलांनी केलेलं आहे. सगळे चेहरे शोधले. श्रेया, मुघलांनी बघ त्यांचे चेहरे हे केले. बघू, नंदी आहेत आपले. नंदी बैल. आपल्या गावचं ह्याच्यासारखं आहे ना, ते असं नदी हे होऊन येते ते. तिथे बघा खूप लोक असे कपडे पण धुतात. फुल गावचा मिल्कशेक ना. आईस्क्रीम. मंदिर आणि बाग, मग 2 ते 3 जेवण जवळच आहे. संगमेश्वर. संगमेश्वर. आणि मग त्यानंतर सप्तेश्वरला एक तास लागेल.
और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। काय जमतं नाही. मला सीताफळ दे ना. मस्त ट्राय. सीताफळ दे ना. सोरा. गुआवा छान लागत असतं. अंजीर ट्राय मस्ट ट्राय. नॅचरल. तर आम्ही इथे हे प्रीतम आईस्क्रीम करून आहे तिथे आलेलो. हे 42 इयर्स पुराणं आहे. ते आजी आजोबा आहेत ते चालवतात हे आणि ह्यांचं हे खूप छान आहे. हे बघा हे. आम्ही मुंबई. मस्त आहे. मस्ट विजिट प्लेस. छान छान. स्वरा आमची बघायला दमली झोपलीच बिचारी. रस्ते झेपना तिला. मी झेपतात का? उलटी येत नाही ना? पुढे बसायचं आहे का? दीदीला आमच्या असं मोशन सिकनेस आहे. तिला असं वाटतं की फ्रंट सीटवर बसल्यावर जातं ते. काय लॉजिक आहे का माहिती नाही. अगं मला नाहीये पण मला आजकाल म्हणजे आता वाटतंय तसं जरा वाटतंय का पाणी पी मला. स्टे हायड्रेटेड. आम्ही निवांत आहे. कोपऱ्यात आपला देवीचा स्पॉट आपला. तर आता आम्ही कर्णेश्वर मंदिर इथं चाललेलो आहे. ह्यांनी इथे असं पेंटिंग काढलेलं आहे मंदिराचं. खूप ब्युटिफुली कार्विंग केली आहे. त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हा धातोडाने छेदून तयार केले. त्याला लोखंड लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. आज पार्वती माता आहे, शिवाय शिव पार्वती आहे. तो पूजा केला तो पार्वतीचा 5वा कळस. असे 5 ठिकाणी 5 कळस 5 घागरी आहे आणि 5व्या घागरीवरती शिव पार्वती आहे म्हणून तिथे पूजा करायची. पहिले ना सूर्यदेव आहेत. नंतर दर्शन घ्या. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोडे चलत आहे. कसं वाटतं? भूक लागली की नाही? आता आम्ही चाललेलो जेवायला. रिसॉर्टचा व्ह्यू फुल एन्जॉय केलेला आहे आम्ही. इन्फ्लुएन्सर आमची दमलेली आहे अशा रीतीने. बघा खूप दमलोय आम्ही. इतकं ऊन आहे ना. फोटो काढून दमल्यात मॅडम. व्हिडिओज काढून आता आमचे पाय दुखतात. तुझे? हो खूप दुखतात. आता आम्ही डायरेक्ट जेवायला जाणार आहे. बघू आता कुठे जाते जेवायला. जेवणार आहे आणि मग बस. आम्ही जस्ट संगमेश्वर इथे हॉटेलमध्ये जेवलो गणेश कृपा. तर इथे सगळं थाळी सिस्टमच आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या स्टार्टर्स वगैरे काय भेटत नाही. तर आम्ही इकडे थाळीच ट्राय केली. चिकन थाळी घेतलेली, सुरमई थाळी आणि मटन थाळी वगैरे पण आहे. पण आम्ही 2च घेतलेल्या. तर मस्ट रिकमेंडेड प्लेस आहे गणेश कृपा ॲट द संगमेश्वरमध्येच आहे ही प्लेस. तर नक्की खावा. छान होतं जेवण एकदम मस्त आणि अफोर्डेबल प्राइजेस आहे. 2000 years later. आमचं कंटेंट दिलं तर सरक. अरे मला पण रत्नदुर्ग फोर्टवर हे आम्ही खातोय. काय रगडा कोण? बॅक फ्रॉम कोकण ट्रिप फायनली.